नमस्कार शेतकरी मंडळी, महाराष्ट्र राज्यामध्ये शासनामार्फत जीवन सातबारा राबवण्यात येत आहे। तसेच जीवन सातबारा म्हणजे काय, याचा फायदा शेतकरी वर्गाला काय असणार आहे, त्याचप्रमाणे हा मोहीम कशाकरिता राबविला जाणार आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून यासारख्या महत्त्वाच्या व्हिडिओ व नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील मित्रांनो। तर ज्याही व्यक्तीच्या नावे सातबारा किंवा जमिनी आहेत, तसेच भविष्यातही तुम्ही किंवा एखाद्याने जमीन घेतली तर त्यांनाही ही माहिती उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो। तर महाराष्ट्र शासनामार्फत आलेला जी.आर. असा असेल, 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबविण्याबाबत महाराष्ट्र शासन हे महसूल वन विभागामार्फत 19 मार्च 2025 रोजी शासनाने हे जी.आर. निर्गमित केलेला आहे। अतिशय महत्त्वाचा हा जी.आर. आहे मित्रांनो। सर्व शेतकरी बांधवांना हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, बिना स्किप करता सगळी माहिती तुम्हाला ते व्यवस्थितरित्या भेटून जाईल मित्रांनो। तर महसूल विभाग हे 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात येत असून, सदर मोहिमेची शासनास्तरावर मान्य महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत असे निर्देश येथे केलेले आहे। तर जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे। मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते। या दृष्टिकोनातूनच संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासनास्तरावर घेण्यात आलेला आहे मित्रांनो। तर सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे। सदर मोहीम राबवण्यासाठी याची कालावधी काय आहे आपण ते पाहून घेऊया। तसेच याच्या संदर्भामध्ये जी कार्यवाही आहे ते कोणामार्फत होणार आहे ते देखील पाहणार आहोत। तर हा दिलेला चार्ट आपण येथे पाहून घेणार आहोत। 1/4/2025 ते 5/4/2025 असा कालावधी असणार आहे। यामध्ये करावयाची जी कार्यपद्धती आहे, ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्यामार्फत यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे। त्यानंतर 6/4/2025 ते 20/4/2025 या संदर्भामधील जे कार्यवाही करावयाची आहे, वारसा संबंधी आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ पहा, मृत्यू दाखला असेल, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख असेल, स्वयं घोषणापत्र असेल, पोलीस पाटील किंवा सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला असेल, सर्व वारसांचे नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासबाबतचा पुरावा हे ग्राम महसूल अधिकारी काही कालावधी दिलेला आहे। या कालावधीमध्ये ही कार्यपद्धती आता पुढे होणार आहे मित्रांनो। तलाठी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव इत्यादी फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे। त्यानंतर तिसरा असणार आहे, याची तारीख आहे 21/4/2025 ते 10/5/2025 या कालावधीमध्ये ग्राम महसूल अधिकारी याच्यामध्ये तलाठी असेल यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा। त्यानंतर MJM 1966च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा, जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदविलेल्या असतील। तर वरील कालबद्ध कार्यक्रम राबवण्याकरिता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत। ते कोणते निर्देश आपण पाहूया। संबंधित तहसीलदार यांची त्यांच्या तालुक्याकरिता समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे। त्यांनी आपल्या अधीनस्थ कार्यक्षेत्रात सदर कालबद्ध कार्यक्रमवर नमूद
विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही करावी। तसेच उपरोक्त कार्यक्रमाबद्दल ग्राम महसूल अधिकारी यांच्यामध्ये तलाठी देखील येतात मित्रांनो व मंडळ अधिकारी यांना अवगत करण्यात येऊन उचित कार्यवाही करण्याबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात। त्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी यांची त्यांच्या जिल्ह्याकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ तालुक्यांचे वेळोवेळी आढावा घेऊन सदर मोहीम राबवण्यामध्ये काही अडचण येत असल्यास त्यांचे निराकरण करावे। संबंधित विभागीय आयुक्त यांची त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्याकरिता विभागीय संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे। विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्यांचा नियमित आढावा घेऊन त्याबाबतचा साप्ताहिक अहवाल खालीलप्रमाणे येथे प्रत्येकी सोमवारी निश्चितपणे करण्यात आलेले आहे। या वेबसाईटवर देखील तुम्हाला ईमेल पत्त्यावर हे सादर करावं लागणार आहे। जे फॉर्म भरायचं आहे त्याच्यामध्ये ही माहिती भरावी लागणार आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये जिल्हा जे असेल तुम्ही जिल्हा निवडा, तालुका असेल, एकूण मयत खातेदार संख्या किती आहे ते लिहायचं आहे। ई हक्क प्रणालीत वारस नोंद अर्ज दाखला संख्या किती आहे ते लिहून घ्यायचं आहे। या ठिकाणी वारस नोंद अर्जानुसार वारस ठराव निर्णय संख्या असेल आणि वारस फेरफार संख्या हे दाखल, मंजूर व नामंजूर जेवढे आहेत ते या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे मित्रांनो। तर याच्यामधील ते तिसरा महत्त्वाचा असं मुद्दा आहे 7/12 वरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यकता असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन 7/12 जिवंत म्हणजेच अद्ययावत करण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे विहित कालबद्ध कार्यक्रम राबवावा व जिवंत 7/12 मोहीम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी मित्रांनो। तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो। हे सर्व शेतकरी बांधवांना हा उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो। ज्यांच्या नावाने जमीन देखील आहे त्यांनाही उपयुक्त ठरणार आहे। यदा कदाचित भविष्यामध्ये काही मित्रमंडळीने जरी जमीन घेतलं तर त्यांच्यासाठी देखील हे माहिती उपयोगाची असणार आहे मित्रांनो। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। इतरही तुमच्या शेतकरी मित्रांना बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वाच्या आणखीही व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो। भेटूया पुन्हा अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।